पिलो त्या बघा पिलो पिलो दुसरं नवीन माणूस दिसलं की त्याची चैतनच होती. आता ते विचार करत असेल कोणच येत नाही तिकडे कसं त्या बघा त्या बघा त्या बघा म्हशीची आडणं लपटी कशी काय बळीचं पक्कच आहे. राहू दे राहू दे राहू दे राहू दे सरपंच बस बस बसणार नाही साईडला बसणार हागलं तरी मुतारीत बसणार नाही साईडला बसणार. काजळ डोळं काजळायचं महाळ काजळायचं शिंगात एवढी कुठे निघाल्या त्या काळ्या जायच्या नक्या काळ्या शिपूर काळा. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. ही काय गया अरसाडाला जाते ते आम्ही मोकळ्या सोडतो काय कंटिन्यू मोकळी असते ते. मग संध्याकाळी झाल्यावर डावणी वाज टाकायचं घास रतीप चारायचा. रतीप चारला की मग कामच झालं. काय खाग फुगून येते रानात गच म्हणजे चरायला तुमचंच आहे का? ती समजा आपलं खरं आहे काय इथं काय टेन्शनच नाही. माझं 15 एकर आहे इथं. हा 15 एकर आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. दावणीने सोडली की चराय सोबत म्हणजे डायरेक्ट सोडायची परत मामा मग माणूस लावावं लागतं. मग वळणानं बरोबर येते ती संध्याकाळी येते ती. कालवड बारकी चरती अहो कारवर त्या म्हशी संघच असते त्या सारखी गाई संघ नसती म्हशी संघ असती. तेव्हा म्हशी संघच आहे तेव्हा केलंच कान उभं असं ऐक. दुसरं नवीन माणूस दिसलं की त्याची चैतनच होती. आता ते विचार करत असेल कोणच येत नाही तिकडे कसं त्या बघा त्या बघा त्या बघा म्हशीची आडणं लपटी कशी त्या म्हशी संघच असत. गाय बांधून असली तरी ती म्हशी सगळं सोडल्यावर येणारच. हो ती दुसती नाही ती. आता कालवड ठेवणार आहे का तुम्ही ती फायद्यासाठी चांगली आहे. अहो कालवड ठेवायची मस्त ठेव वाटते पण इतक्या जनावरांचा सेवा व्हायला पाहिजे का नाही. आजकाल रत्तीबा शिवाय तुम्ही बाबा ह्या वयात पण चरता घेऊन गोळा. हो तू हळूहळू पण ताप देत नाही ती तशी. आणि त्यांना काय हाणायला लागत नाही माग नाही वळणानं येते ती बराबर अगदी. पलीकडे फिरून येते कधी नाहीच परी अशीच वळणानं बरोबर येते ती वरतीच. आरसाळा असं असंच तिकडे खंडित पलीकडे जातच नाही. पिलो पिलो त्या बघा पिलो 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 ये पिलो नाही ये पिलो दिवसभर पहिल्यापासूनच तिला मोकळे का? पहिल्यापासूनच कंटिन्यू राहणार मोकळ्या कंटिन्यू राहण्यात मोकळ्या. संध्याकाळी मनानं घरी तिथे गाया मनानं अगदी मोहर लागूनच मोहर येणार. अगदी दिवस मावाळा की बराबर येणार शेड पैसे कोणाच्या पिकात शिरत नाही. नाही पिका शिरायचा सवालच येत नाही. जर समजा डोंगर इकडे आणि पलीकडे हाय लोकांचं पीक पण नाही तिकडे जातच नाही ती. म्हणजे मस मोरपे म्हणलं तर मस म्हणायला लागेल तिला. हो म्हशी सगळं सारखं तेव्हा ती आता ती मस मोहर गेली की नाही त्या म्हशी मागे जाणार. त्याची आई आता इकडे मोहर सुटली माग आईकडे फक्त प्यापुरतं ध्यान झालं तर जातं नाही तर दिवसभर नाही नसली आहे त्याला चालती. पण म्हशीचा सवय म्हशीची सवय तर घरातल्या बारक्या पोराशी अजिबात काय नाही ते बारकं पोर आमचा 2-2.5 वर्षाचा आहे. त्याच्या मागे खासरा धरला त्यानं की त्या मागे जातं. परत दुसरं माणूस नाही पाहिजे कोणी मग त्यानं वडील तिकडे जात. म्हणजे बारक आणि नवीन माणूस गेला तर तुडवलाच त्या माणसाला. त्या तुडवलं म्हणजे त्याचा जीवाची पर्यायच नाही. लय म्हणजे लय अवकाळ लय अवकाळ कालवड तशी आहे ती. कालवड खेळ असा आहे. म्हणजे जी सलगर भागातली जे काका गुर आपली म्हणजे ती जात म्हणायचं. आणि त्यांना सवय पण म्हणजे डोंगरातच वस्ती पण एका साईड. आता पुशेगाव जत्रेला माणसाचं समजा ध्यान आहे कशी उभी राहायची कशी आणि पुशेगाव ट्रस्टीची माणसं परवाशी आली होती. कालवड तेवढी काय बी करून सवय लावाय आणि घेऊन याच कालवड उभं राहील का? आता तीच गोड झाला येसल घालायला. काल माणूस एक बोलील होता ते आला नाही त्याला येसल घालायची आणि आता काय करायचं आयडिया हेच काय कळेल. बरं माणसं बी सारखं आम्ही ती बांधायचं तिला जागा केली होती सारखी माणसं वाहनं यावायची अशा ठिकाणी पण ती जातच कशी आहे काय कळेनच. लय अवकाळ किलर आहे ते आहे पण त्यात गरम रक्ताचा ओळू भरल्यामुळे तो बुवा सोडीत नव्हता दुसऱ्याचा आडगा 2 बैल दुसरी बाहेर आणि तो बैल दाडगा ठेवला होता त्यांनी
आणि ते आम्हाला माहिती होतं तेवढं. आम्ही हे नका म्हणले, ते म्हणायचं हे भरा ते भरा बुवा, पर नाही म्हणलं ते आतला शेड मधलाच बैल भरा, म्हाताराच बैल आम्हाला पाहिजे. कारण ते बैलच त्या पद्धतीला होता. बर किंवा दुसरं लई काय अशी सोडीत नाही. म्हातार होत ते हा तोच बैल सोडा म्हणून हे असल्या पायदा झाली बघा. आता खोंड बिंड झाला असतं तर आईला खोंड झाला तर चाकच झाला असत. पर पुशेगावचं प्रदर्शन करायचं आहे आता. पुशेगावचं मागते ती 2 लाखाला मागते ती. पर पुशेगावचं प्रदर्शन करायचं आहे आपल्याला. मग आम्ही सांगितच नाही, पण तुमचं काय असेल ती बोला. माणसं म्हणते ती बोला तुम्ही. आम्ही म्हणलं वाय जरा थांबा, आमचं प्रदर्शन एवढा कसं होतंय बघू द्या, मग बघू. लय माणसं रोज गिराईक दिलाय आणि मोठी मोठी माणसं गरीब, आणि ज्याला कळतंय तीच येणार. ते गळत नाही त्याला कशाला येतंय असलं मागायला. पहिलं म्हणणार ही कशाला ग इतकला मागायला, जरशा घेतले तर परवडायच्या. जरशा काम घेत नाही का? नाही आम्हाला जरशाचं जमनच नाही, ती उपयोगाच नाही. ती घाण काढूनच मारायची बात. ही स्वच्छ जात स्वच्छ पहिल्यापासून. शाना बसणार नाही, साईडला बसणार. हागलं तरी मुतारीत बसणार नाही, साईडला बसणार. म्हणजे त्यांना म्हणजे दिसाय पण सोन्याहून दिसते. अहो ती काय बळीचं पक्कच आहे. काजळ डोळे काजळायचं, महाळ काजळायचं, शिंगात एवढी कुठे निघाल्या त्या काळ्या जायच्या, नक्या काळ्या, शिपूर काळा, काम खटच आहे. लांब बरोबर आहे पिटीच गोष्ट. आता ते जे आता तुमच्याकडे बोल आहे त्याची आई शिकाय त्याची आई बघा तेव्हा वर आहे, ती वर आहे. त्याची आई पण नाही तरी पण आणली आता सर आहे. हो तरी पण चरती चरती म्हणजे यूज तर चालणारच. म्हणजे तिचं पोटातलं वासरू पण परत काय होत नाही, उलट रानात चरण्यानं गाईची आपदा होत नाही येताना सुद्धा. आणि अशा बांधून ठेवलं का नाही जनावरची आपदा होती. असं आहे. त्यामुळं रानात चरेल एवढं फायद्याचं. आणि समजा भाज्या खाया होत्या त्या डोंगराला देशनी, ती काही लिंबाचा पाला बी खाती वरली. लिंबाचा पाला खाणार म्हणजे प्रत्येक वस्तू खाते, त्यामध्ये औषधीची एक प्रकार. आता आता ती गाय गाभणे तिला पण चांगलं म्हणजे तिला कुठला तिला आता आपलाच भरलाय. होय का? आपलाच भरला तिला. हेच आपला सोन्या. बानो या बानू म्हणलं तिचं नाव बानू आहे. बानो तिचं बा ही राणी आणि ती पिलू. पिलू बार काय ती पिलू. पिलू पिलू पोरगा म्हणतो, पिलू पिलूच आम्ही म्हणतो. सगळ्यात आता तुम्ही देखणी गाय म्हणलं तर कोण कालवडच का तुमची? आता सध्या कालवड नाही का लांबार उभार बघा कांड कसं पायाच पेर बघा लय लांबड गाय आहे आपली. गाय कॅटेगरीला तिचा नंबर आला तर कनेर मोठा 2 नंबर आलाय. आणि कनेर आपलं शिर्डीला 4था आलाय. शिर्डीला पर आजार गेली लई लांब, 9 तास गाडीत गेलं. खांडण ती नेली, त्या पोटात दुखायला लागले, आजारले काय. लगेच दवा केला लगेच डॉक्टर. तिथं डॉक्टरला मग झाली सगळी पर नारामलीच होती, कोचामली. मग त्यांनी 4था दिला. बरं असू द्या म्हणता 4था तर 4था. बानू बघू शकतो मित्रांनो. हा अजिबात नाही, जवळ सुद्धा येत नाही मित्रांनो. पहिल्यांदा ही आम्ही मधून गाय आणली होती. ही पुशेगावला 1 नंबर केला हिनं, आणि इचलकरंजीला बी 1 नंबर केला होता आदत मध्ये. ही गाय मारुती मस्के गादेगाव पंढरपूर त्यांच्याकडून गाय आणली होती पंढरपूर मधून. तुम्ही आणली विकत? हो विकत. कितीला आणली काय? ही गाय आणली होती 50ला. 50,000 कालवड असताना बारकी एक 4 महिन्याची कालवड होती. 4 महिन्याची कालवड. हो तुम्हाला खिलाड चाललंय ना आता? हो पहिल्यापासून. काजळीच फक्त नाही काजळी पण आम्हाला काजळीत म्हणजे कोशाचा बिनात, पण आम्ही काजळीपेक्षा ही भारी पैदास आहे. काजळी नुसती असते थोडी शांत असते, ही शांत जनावर नाही ती आमची काजळी. प्युअर म्हणजे धनगरी खिलार मधली जाशी जनावर आहे. म्हणजे थोडं मिक्स आहे. मिक्स माझीला ही जी पैदास कुठली आहे काय त्यांनी सांगितलं? ही जी पैदास तिकडचा पंढरपूरचाच बैल होता. पण आपण ही जी आता कालवड पैदास केली ही फडतरवाडीच्या बुवांच्या बैलाची पैदास. एकदम गरम रक्ताचा वळू त्यांचा.
ही जी पायदास ही जी पैदास आहे आपल्या बोवांच्या परतरोडी बैलाची पैदास आहे. खरतोडाची बुवा हो. ही म्हणजे आता ही जी आहे ती पूर्ण खिलार काजळी खिलार. काजळी किल्ला आम्ही पण बैल कोसा भरला होता त्याची ते पैदास आहे. हा. एकदम गरम रक्ताचा वळ होता तो बोवांचा. एकदम शरीर म्हणजे गोड्यासारखं होतं त्या बैलाच. बर. त्या बैलाची ती पैदास आहे. हे नाव राणी. राणी ही कुठली म्हणजे कुठं आणली काय? ही घरचीच गायची. म्हणजे त्या वळूची बहीण आहे. हा वळूची बाई. शिला कुठला म्हणजे पैदास कुठले? ही परतरवाडीच्या बोवांच्या बैलाच त्यांच्याच आहे. त्यांच्या सलगर मधून आणलाय पण. कितीला आणला काय? किंवा 60 ला आणलाय. 60,000. 60 ला म्हणजे बाकीची काजळी खिलार ही जरा मी पळायसाठी आणलाय. पाळायसाठी ताणायसाठी कोण सराव देता का त्याला? सराव आत्ताशी चालू केलाय बारका होता. हा बोलायचं का तुम्हाला काय? सुरूप खानवाडी दहिवडी जवळील सुरूप खानवाडी पिंगळीच्या बाजूलाच आहे मित्रांनो. पण ह्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे कसं होतं माहिती का? ही यांची दावण खिलारची दावण आणि सोन्या म्हणून ओळ आहे. शर्यती क्षेत्रात सुद्धा त्याला पळवला तुम्ही. आणि ह्याच्यात पण म्हणजे इथं पण तुम्ही म्हणजे ह्या क्षेत्रात जिथं जाईल तिथं क्षेत्रात त्या टॉपच आहे.